मित्रांनो, 50 प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, स्वामी या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 रणजित देसाई. प्रश्न दुसरा आहे, ययाती ही प्रसिद्ध कादंबरी कोणाची आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वि. स. खांडेकर. प्रश्न तिसरा आहे, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 अण्णाभाऊ साठे. प्रश्न क्रमांक 4, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? अर्थात साने गुरुजी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5वा, नटसम्राट हे अजरामर नाटक कोणाचे आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कुसुमाग्रज अर्थात वि. शिरवाडकर. प्रश्न 6वा, मृत्युंजय ही कादंबरी कोणाच्या जीवनावर आधारित आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 कर्ण. प्रश्न 7वा आहे, बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पु. ल. देशपांडे यांचे. प्रश्न 8वा, गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात कोणी लिहिला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक यांनी हा ग्रंथ 1910 ते 1911 या दरम्यान लिहिला आणि हा ग्रंथ 1915 मध्ये प्रकाशित झाला होता. प्रश्न 9वा आहे, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. प्रश्न 10वा, कोसला या कादंबरीचे लेखक कोण? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे. झोंबी या कादंबरीचे लेखक कोण? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आनंद यादव. प्रश्न 12वा, बनगरवाडी ही कादंबरी कोणाची आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 व्यंकटेश माडगुळकर. प्रश्न 13वा, पानिपत या कादंबरीचे लेखक कोण? पर्याय क्रमांक 1 विश्वास पाटील. प्रश्न 14वा, बलुत हे मराठीतील पहिले दलित आत्मचरित्र कोणाचे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दया पवार. प्रश्न 15वा, उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण? योग्य उत्तर आहे लक्ष्मण गायकवाड. प्रश्न 16वा, झाडाझडती ही कादंबरी कोणाची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विश्वास पाटील. प्रश्न 17वा, गारंबीचा बापू ही कादंबरी कोणाची आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 श्रीना पेंडसे. प्रश्न 18वा आहे, राऊ ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे? पर्याय क्रमांक 3 ना. स. इनामदार. प्रश्न 19वा, स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणाचे आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 लक्ष्मीबाई टिळक. प्रश्न 20वा, व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचे आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पु. ल. देशपांडे. प्रश्न 21वा, हिमालयाची सावली हे नाटक कोणाचे आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वसंत कानेटकर. प्रश्न 22वा, एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले आहे? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 राम गणेश गडकरी. प्रश्न 23वा, ज्ञानेश्वरीचे मूळ नाव काय आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 भावार्थ दीपिका. प्रश्न 24वा, दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? अर्थात पर्याय क्रमांक 2 समर्थ रामदास. प्रश्न 25वा, वपूर झा हे पुस्तक कोणाचे आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वपू काळे. प्रश्न 26वा, गोतावळा ही कादंबरी कोणाची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आनंद यादव. प्रश्न 27वा, उपरा हे आत्मचरित्र कोणाचे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 लक्ष्मण माने. प्रश्न 28वा, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थातच पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. प्रश्न 29वा, रानातल्या कविता कोणाच्या आहेत?
योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ना धो महानोर. प्रश्न 30. विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज. प्रश्न 31. आठवणींचे पक्षी हे आत्मचरित्र कोणाचे? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 प्र इ सोनकांबळे. प्रश्न 32. घाशीराम कोतवाल या नाटकाचे लेखक कोण? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 विजय तेंडुलकर. प्रश्न 33. मनाचे श्लोक कोणी लिहिले? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 समर्थ रामदास. प्रश्न 34. तुकाराम गाथा कोणाची रचना आहे? अर्थातच संत तुकाराम. प्रश्न 35. अक्कर माशी हे पुस्तक कोणाचे आहे? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 शरणकुमार लिंबाळे. प्रश्न 36. शाळा ही कादंबरी कोणाची आहे? योग्य उत्तर आहे मिलिंद बोकील. 37. प्रश्न मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 अच्युत गोडबोले. प्रश्न 38. प्रकाश वाटा हे कोणाचे आत्मचरित्र आहे? अर्थातच पर्याय क्रमांक 1 डॉक्टर प्रकाश आमटे. प्रश्न 39. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न 40. एक झाड दोन पक्षी हे पुस्तक कोणाचे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विश्राम बेडेकर. प्रश्न 41. युगंधर ही कादंबरी कोणावर आधारित आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 श्रीकृष्ण. प्रश्न 42 आहे युगंधरचे लेखक कोण? उत्तर आहे शिवाजी सावंत. प्रश्न 43. राजा शिवछत्रपती हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाबासाहेब पुरंदरे. प्रश्न 44. सखाराम बाइंडर हे नाटक कोणाचे? अर्थात पर्याय क्रमांक 1 विजय तेंडुलकर यांचे. प्रश्न 45. बळीवंश ही कादंबरी कोणाची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रा र बोराडे. प्रश्न 46. हिंदू एक समृद्ध अडगळ या कादंबरीचे लेखक कोण? पर्याय क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे. प्रश्न 47. आई मॅक्सिम गॉर्की या पुस्तकाचा मराठी अनुवाद कोणी केला? योग्य उत्तर आहे साने गुरुजी. प्रश्न 48. अमृत अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? प्रश्न क्रमांक 48 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर. प्रश्न 49. लढत हे आत्मचरित्र कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले. आणि 50वा आणि अंतिम प्रश्न मित्रांनो, झुंज ही कादंबरी कोणाची आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कॉमेंट करायचं आहे. कॉमेंट करून सांगा की झुंज ही कादंबरी कोणाची आहे. याच प्रकारचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर पेजला फॉलो करा, लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो व्हिडिओला सेव्ह करून ठेवायचं मात्र विसरू नका. लवकरच अशा नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.